नमस्कार मित्रांनो, पौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 10th स्टँडर्ड अल्जेब्रा म्हणजे बीजगणित चॅप्टर नंबर 2 प्रॅक्टिस सेट नंबर 2.6 चा पार्ट 2. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.6 मधील 1 ते 5 गणित सॉल्व्ह केलेली होती. सो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व्ह द रिमेनिंग एक्झाम्पल्स. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द प्रॅक्टिस सेट नंबर 2.6 विथ पार्ट 2. Question number 6, example number 6 from practice set number 2.6. So what is sixth example? त्याच्या डोक्यावर स्टार आहे. ओके, म्हणजे हॉट आहे ते. सो मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. मिस्टर कासम एका व्यक्तीचं नाव आहे जे एक छोटा लघु उद्योग चालवतात मातीची भांडी बनवण्याचा. ओके, सो ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस, रोज काहीतरी ठराविक संख्येचं ती मातीची भांडी बनवत असतात. ओके, काय हरकत नाही. सो प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹40, more than 10 times the total number of pots he makes in one day. म्हणजे काय, एका दिवसामध्ये जेवढी भांडी त्यांनी बनवलेली असतात त्या भांड्यांच्या किमतीच्या 10 पटीपेक्षा 40 न जास्त ही त्याच्या एका भांड्याची किंमत असते. सो दॅट इज व्हॉट आर फर्स्ट कंडिशन. ही आपली पहिली अट झाली. नाव इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स म्हणजे दिवसभरामध्ये जेवढी भांडी बनवली त्या सर्वांची प्रोडक्शन उत्पादन शुल्क त्याचं किती असेल? ₹600. सर्व भांड्यांची किंमत जर 600 असेल, फाईन प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट, मग एका भांड्यांची किंमत किती? अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे फाइंड. म्हणजे दिवसभरामध्ये तो किती भांडी बनवतो आणि एका भांड्याची किंमत आपल्याला शोधायची आहे. तुमच्या लक्षात आले का गणित कसं आहे? परत एकदा मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो कसं आहे ते. की मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. मातीची भांडी बनवण्याचा त्याचा एक बिझनेस आहे. ओके, काय हरकत नाही. तो दिवसभरामध्ये काही संख्येने भांडी बनवतो, परंतु त्यांनी बनवलेल्या एका भांड्याची किंमत जी आहे, द कॉस्ट ऑफ वन पॉट is equal to ₹40 more than 10 times the pots he make per day. एका भांड्याची किंमत त्यांनी एका दिवसात जेवढी भांडी बनवलीत, आता एका दिवसात किती भांडी बनवलीत माहिती आहे का आपल्याला? नाही. सो लेट इट बी एक्स, त्याला एक्स म्हणावं लागेल. मग दिवसभरामध्ये बनवलेल्या भांड्यांच्या किमतीच्या 10 पटीपेक्षा 40 ने जास्त एवढी एका भांड्याची त्याची किंमत आहे. मग आपल्याला दिवसभरामध्ये किती भांडी बनवली, हाऊ मेनी पॉट्स ही मेड इन वन डे, डू वी नो? वी डोंट नो. मग आपण काय करावं लागेल? सो लेट इट बी एक्स. सो आपल्याला काय लागेल? मिस्टर कासम. सो मिस्टर कासम मेक्स एक्स पॉट्स पर डे. म्हणजे एका दिवसामध्ये कासम एक्स भांडी बनवतो. किती भांडी बनवतो? एक्स. मग जर दिवसभरामध्ये त्याची एक्स भांडी बनत असतील तर त्या भांड्यांची 10 पट. ओके, त्या भांड्यांची 10 पट म्हणजे गुणाकार हो ना, 10 टाइम्स. ओके, दिस इज 10 टाइम्स अँड ₹40 मोर. म्हणजे बनवलेल्या भांड्यांची 10 पट आणि 10 पटीपेक्षा 40 न जास्त ही त्याच्या एका भांड्याची किंमत असेल. देअरफॉर आपण इथं काय लिहू शकतो? देअरफॉर कॉस्ट ऑफ each pot will be, what will be the value of or cost of each pot? It is 10x plus 40. So this is the some assumptions we have taken. So x is the number of pots he makes per day and the cost of each pot will be 10x plus 40 is the second assumption according to the condition. What next? So what next means if the production cost of all pots per day is ₹600. दिवसभरामध्ये बनवलेल्या सर्व भांड्यांची किंमत त्याची किती असेल? ₹600. मग त्यानं दिवसभरामध्ये किती भांडी बनवलीत रे? एक्स, बरोबर ना. आणि त्याची किंमत, आता त्याची किंमत कशी काढणार? एका भांड्याची किंमत. सो एका भांड्याची किंमत किती आहे? द कॉस्ट ऑफ वन पॉट इज 10x plus 40.
अशी त्यानं कितीतरी भांडी बनवलेली आहेत, बरोबर की नाही. अशी त्याच्याकडं एक्स भांडी आहेत. किती भांडी आहेत? एक्स. ओके. सो मल्टिप्लाय दिस कॉस्ट बाय एक्स. म्हणजे कसं, समजा मी किती रोज 2 भांडी बनवतो आणि एका भांड्याची किंमत किती आहे? 4 रुपये, बरोबर की नाही. रोज 2 भांडी बनवतो आणि एका भांड्याची किंमत किती आहे? मग दिवसभराची माझी किंमत किती होईल? 2 भांड्यांची किंमत किती होईल? दिवसभरामधील बनवलेल्या भांड्यांची किंमत. रोज 2 भांडी बनवतो आणि एकाची किंमत आहे 4. मग काय करायला लागेल? गुणाकार करायला लागेल. म्हणजेच किती होईल माझं? 4 दुनी 8. 8 रुपये किंमत होईल माझी दिवसभराची कॉस्ट. तशी त्यांची किती दिलेली आहे? 600. किती दिलेली आहे? 600. म्हणजे एका भांड्याची किंमत गुणिले दिवसभरामध्ये बनवलेली भांडी. एका भांड्याची किंमत, द कॉस्ट ऑफ 1 पॉट इनटू द टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. सो ही मेक्स x pots per day and the value of 1 pot is 10x plus 40. याचा अर्थ या सगळ्यांचा गुणाकार किती येईल? 600 रुपये. म्हणजे दिवसभरामध्ये बनवलेल्या सर्व भांड्यांची किंमत आपल्याला अशी मांडावी लागेल, दॅट इज 600. मग त्याला मांडायचं कसं? सो बाय द कंडिशन लिहावं लागेल आपल्याला. बाय द कंडिशन. ओके. सो बाय द कंडिशन म्हणजे अकॉर्डिंग टू कंडिशन. अकॉर्डिंग टू कंडिशन, व्हॉट यू टू राईट? अकॉर्डिंग टू कंडिशन वी मस्ट राईट. आपल्याला असं लिहावं लागेल की एक्स इंटू, काय मांडावं लागेल आपल्याला? इथे लिहितो मी जरा थोडस. एक्स इंटू 10x प्लस 40 इज इक्वल टू 600. So this is what the mathematical representation of the given condition. आता काय करायचं? फक्त याच्या पुढे जाऊन आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आणि सोडवायचं. सोडवलं की you will get the value of x, and if once you got the value of x, you will get the cost of each pot. Okay. Now x into this bracket. So how many? 10x square plus 40x, and this 600 will be shifted on the left hand side. That is minus 600 is equal to 0. So this is the quadratic equation you have got. Now this equation is divisible by 10. So all terms are divisible by 10. कारण सगळ्याला 10 भाग जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय करूया? डिवाइडिंग इक्वेशन बाय 10. 10 भागल्यानंतर काय होईल रे? 10 गेले, खाली किती राहील तुमचं? x स्क्वेअर प्लस 4x. ओके. मायनस इथे किती राहतील? 60 ओनली अँड 0. सो हिअर इज युअर द रिड्युस्ड, म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये तयार झालेलं तुमचं क्वाड्रिक इक्वेशन या ठिकाणी एकदा का तुम्हाला मिळालं की गो फॉर सॉल्विंग बाय एनी मेथड. ओके. एनी मेथड मीन्स आपल्याला काय करायचंय? फॅक्टरायझेशन मेथडने आपण याला सोडून टाकूया, सोपं पडेल. सो फॅक्टरायझेशन मेथडने सोडण्याची जी पद्धत आहे, सो दिस मेथड यू आर फॅमिलियर विथ दिस मेथड. कोएफिशियंट ह्याचा किती असतो? काहीच नसतो, म्हणजे 1 असतो. सो दिस 1 and 60 मल्टिप्लिकेशन किती तुमचं? 60, that is minus 60, and you need the middle term is plus 4. So 2 factor we need to find. कुठले 2 फॅक्टर आहेत आपल्याला शोधावायचे? सांगा बरं. आता या ठिकाणी 4 तुम्हाला कसं येईल? 10 into 6. 10 into 6. So 10 into 6 means 10 into 6 60, but we want plus 4. So I will put minus sign to this 6. So product will be minus 16, म्हणजे गुणाकार होईल वजा 60, आणि 10 मधून 6 गेले, 4 राहतील, ते ही धन स्वरूपामध्ये. सो x अशा पद्धतीने मांडेन मी. अँड द नेक्स्ट स्टेप विल बी x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. ओके. मग ग्रुप करायचे. ग्रुप केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? इथं तुम्हाला बाहेर निघेल x, आणि इथं काय निघेल? x प्लस 10. इथं काय? मायनस 6 बाहेर काढा लागेल, मायनस मायनस प्लस राहील, x ओनली, मायनस मायनस प्लस अगेन, सो प्लस 10 अगेन. सो अगेन x plus 10 will be common. Okay, let's write on the right hand side. पलीकडे लिहूया आपण. काय होईल ते? x plus 10 in the first bracket and x minus 6 will be in the second bracket. So this is how we got 2 brackets, x minus 6 and x plus 10. So as usual,
x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. So I will get x is equal to minus 10 or x is equal to 6. आता what is 6? सो ॲझम्पशन किंवा आपण जे गृहीत धरलेलं आहे तात्पुरतं समजलेलं आहे, ॲझ्युम केलेलं आहे की x इज द नंबर ऑफ पॉट्स पर डे. नंबर ऑफ पॉट्स पर डे, एका दिवसामध्ये तयार होणाऱ्या भांड्यांची काय संख्या आहे ती किती आली आपल्याकडे, एक तर -10 आणि एक तर +6. मग भांड्यांची संख्या कॅन वी टेल दॅट एनी नंबर ऑफ पॉट्स इन निगेटिव्ह फॉर्म. आपण ऋणमध्ये कधी सांगतो का ऋण 6 झाले, ऋण 10 झाले, नाही सांगत आहे. ओके, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, द नंबर ऑफ पॉट्स नेवर बी, काय म्हणावं लागेल, नंबर ऑफ पॉट्स नेवर बी निगेटिव्ह, नेवर बी निगेटिव्ह. Therefore x is equal to 6 is the acceptable answer. म्हणजे x is equal to काय आलं, 6 आलं. काय आलं, 6. So what is this 6? It means that Mr. Kasam makes 6 pots per day. एका दिवसामध्ये तो 6 भांडी तयार करतो. किती भांडी तयार करतो, 6. So cost of each pot will be how much? Now next point, cost. Therefore cost of each pot is equal to 10x plus 40. 10x plus 40. That is 10 into 6 plus 40. So 10 into 6, 60 plus 40. 0 द्यायचा राहिला होता. मग किती झाले, ₹100. ₹100. ओके, म्हणजे हे काय झालं तुमचं 100 काय आलं, एका भांड्याची किंमत तुम्हाला मिळाली. किती भांड्याची किंमत मिळाली, एका. आपल्याला दोन्हीही गोष्टी मिळालेल्या आहेत. So number of pots per day is 6 and the cost of each pot will be rupees. It is what? It's ₹100. ₹100. So therefore last answer आपल्याला लिहायचं असेल तर ते कसं लिहिणार आपण. So therefore काय number of pots per day असं शॉर्ट मध्ये लिहा किंवा मिस्टर कासम मेक्स, मिस्टर Kasam makes 6 pots per day. And second thing, cost of each pot is equal to ₹100. That's it for this example. I hope you understood this example in detail. Seventh example. So seventh example is also a star example. Pratik takes 8 hours to travel 36 kilometer downstream and return to the same spot. The speed of the boat in still water is 12 kilometer per hour. Find the speed of the water current. So I will read it again and explain it again. Pratik takes 8 hours to travel 30 kilometer downstream. म्हणजे प्रत्येकला 8 तास लागले प्रवास करायला. त्यासाठी 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम म्हणजे कसं, नदीच्या प्रवाहासोबत, बरोबर, नदीच्या प्रवाहासोबत म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. अँड रिटर्न टू द सेम स्पॉट, आणि परत त्याच जागेवरती आला म्हणजे अपस्ट्रीम आला, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने रिटर्न आला की नाही. जाताना त्याला म्हणायचं डाऊनस्ट्रीम, प्रवाहाच्या दिशेने. कशाचा प्रवाह, पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं 36 किलोमीटर जाणे आणि परत 36 किलोमीटर पाण्याच्या विरुद्ध दिशेने परत येणे, याला त्याला लागले 8 तास. हाऊ मेनी आवर्स ही टेक 8 आवर्स, म्हणजे 8 तास लागले त्याला येण्यासाठी. परंतु तो ज्या बोटीमध्ये गेला होता है ना, त्या बोटीचा द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, स्टील वॉटर म्हणजे संथ पाणी, संथ पाण्यामध्ये तो ज्या बोटीमध्ये गेला त्या बोटीचा जो वेग आहे, स्पीड आहे, इट इज 12 किलोमीटर पर आवर, म्हणजे ताशी 12 किलोमीटर आहे. देन आस्किंग क्वेश्चन इज, आपल्याला विचारलेला प्रश्न काय आहे, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. वॉटर करंट म्हणजे काय, पाण्यातला करंट.
करंट म्हणजे प्रवाह. करंट म्हणजे काय? मग पाण्याच्या प्रवाहाचा वेग काढा किंवा स्पीड काढा. अलग लक्षामध्ये. मग त्यांनी आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे की बोटीचा वेग दिलेला आहे संथ पाण्यामध्ये. संथ पाण्यामध्ये बोटीचा वेग 12 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. अँड द आस्किंग क्वेश्चन इज फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. मग स्पीड ऑफ वॉटर करंट काय समजावं लागेल आपल्याला? आता इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही समजा बोटीमध्ये बसलेला आहात, ओके, आणि पाणी वाहतंय. वाहत्या पाण्यासोबत तुमची जी बोट असेल त्या बोटीचा वेग, त्या बोटीला पुढे जाण्यासाठी पाण्याचा प्रवाह सुद्धा मदत करत असेल की नाही? बरोबर की नाही? म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जर बोट चालली असेल तर पाण्याचा वेग आणि बोटीचा वेग मिळून त्या बोटीला पुढे पुढे ढकलतं. परंतु जर पाण्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण येत असेल तर बोटीचा जो काय वेग असेल त्या बोटीच्या वेगाला आता विरुद्ध दिशेने येणारं पाणी मदत करणार आहे काय उलट यायला इकडं? अजिबात नाही. ओके, त्याच्यामुळे तिचा वेग अर्थातच कमी असणार आहे. म्हणजे जाताना जास्त आणि येताना कमी. फक्त ते मॅथमॅटिकली कसं आपल्याला रिप्रेझेंट करता येईल तेवढं एकदा मांडून घ्यायचं आणि मग पुन्हा नेहमीप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड ऑफ वॉटर करंट. पण स्पीड ऑफ वॉटर करंटच्या आधी आपल्याला दिलेलं काय आहे ते आपण या ठिकाणी लिहूया. व्हॉट इज गिवन? स्पीड ऑफ वॉटर. स्पीड ऑफ वॉटर. इट्स 7th example. Let speed of water, sorry, speed of boat, speed of, it's BOAT, speed of boat in still water. Still water किती दिले? is equal to 12 किलोमीटर पर आवर. 12 किलोमीटर प्रति तास हा संथ पाण्यातील वेग आहे. कसा आहे? संथ. स्टील म्हणजे कसं? संथ पाण्यातला वेग आहे. ओके, आता आपल्याला काढायचंय काय बरं? द स्पीड ऑफ वॉटर करंट. सो लेट है ना. सो इट्स गिवन. त्याच्यामुळे ह्याला लेट म्हणायची काही गरज नाही. इथं घेऊया आता. लेट स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर. आता पाण्याचा जो वेग आहे, पाण्याचा जो स्पीड आहे तो आपण काय घेतला? x किलोमीटर पर आवर घेतलाय. आता आपल्याला फक्त दोन गोष्टी या ठिकाणी मांडाव्या लागतील आणि आपण सॉल्व्ह करणार आहोत. काय? तर पाण्याचा वेग एवढा आहे आणि बोटीचा एवढा आहे. मग डाऊन स्ट्रीमला जाताना बोटीचा वेग काय असेल आणि अपस्ट्रीमला येताना काय? म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं जाताना बोटीचा वेग काय असेल आणि येताना वेग किती असेल? बरोबर की नाही? हे माहित करून घ्यावं लागेल ना. का? कारण जाताना आणि येताना मिळून त्याला 8 तास लागलेले आहेत. जाताना 36, येताना 36. ओके, मग त्याच्यानुसार आपल्याला मांडावं लागेल. नाव स्पीड ऑफ बोट. ओके, स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ बोट डाउनस्ट्रीम. ऍक्च्युअली स्ट्रीम म्हणजे सुद्धा काय? प्रवाह. स्पीड ऑफ बोट इन डाउनस्ट्रीम काय असेल रे? बोटीचा वेग किती आहे? 12. आणि त्याला जाताना मदत करा. प्रवाहाच्या दिशेने जातोय म्हणजे पाण्याचा वेग पण त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल ना. दोघांचा मिळून तो वेग राहणार आहे बोटीला. म्हणून 12 अधिक 12 प्लस एक्स. 12 प्लस एक्स किलोमीटर पर आवर. ओके, आता ह्याच्या विरुद्ध आपण विचार करूया. काय? स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. काय असेल? बोटीचा वेग तर आहेच आपल्याकडे, परंतु आता पाण्याचा वेग त्याला मदत करणार आहे का नाही म्हणून पाण्याचा वेग त्यातनं काय करा? मायनस करा. सो यू विल गेट 12 मायनस एक्स किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर. ओके, हे झालं आता बोटीबद्दल. जातानाचा वेग आणि येतानाचा वेग. परंतु जाताना आणि येताना किती किलोमीटर होते? 36 किलोमीटर. वी हॅव 36 किलोमीटर ही ट्रॅव्हल्ड. ओके, सो प्रत्येक ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड 36 किलोमीटर अपस्ट्रीम. प्रवाहाच्या दिशेनं 36 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं 36 किलोमीटर. आणि दोन्ही मिळून त्याला किती टाइम लागलेला आहे? 8 तास. आपल्याकडे काय फॉर्म्युला? व्हॉट इज फॉर्म्युला वी हॅव? सो वी हॅव फॉर्म्युला टाइम
So time is equal to, now we have formula, time, what is it? Time is equal to, it is distance upon speed, distance upon speed. ओके, वेळ बरोबर अंतर भागिले वेग, किंवा ह्याचा मेन जे सूत्र असतं वेग बरोबर अंतर भागिले वेळ असा सूत्र असतं, पण आपण ते अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. नाव टाइम, सो टाइम टेकन इज 8 hours. जाऊन येऊन डाऊन स्ट्रीमला जाताना 36 किलोमीटर, अपस्ट्रीमला येताना 36 किलोमीटर, दोन्ही मिळून त्याला किती तास लागले? 8 तास लागले, म्हणजे 8 hours लागले. ओके, मग त्याचे मॅथमॅटिकल प्रेझेंटेशन कसं करायचं? सो लेट अस सी. सो हाऊ मच डिस्टन्स ही कवर्ड? 36. ओके, सो this is the 36 distance he covered, but at that time what is the speed of boat downstream? खाली जाताना त्यावेळेला बोटीचा वेग किती होता? that is 12 plus x किलोमीटर पर hour. मग इथं काय लागेल? 12 plus x. ओके, नाव अपस्ट्रीम, आता वर येताना त्या बोटीचा वेग काय असेल? इट इज 12 minus x, आणि डिस्टन्स किती होतं? 36च होतं. ओके, आणि जाताना आणि येताना मिळून लागलेला वेळ, म्हणून इथं काय करायचं? प्लस लिहायचं, आणि यू विल गेट 8 hours. म्हणजे वेळ जो आहे इथं लिहिलाय मी डिस्टन्स, आणि एकाचा डिस्टन्स एकाचा वेग, एकाचा डिस्टन्स एकाचा वेग, परंतु दोघांना एकत्र काय लिहिले? जाऊन परत आल्या ना त्या स्पॉटला, म्हणजे डाऊनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम, प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन त्याला 8 तास लागलेले आहे. दॅट्स वाय आय हॅव रिटन 8 हियर. ओके, फक्त ह्याला आता कॅल्क्युलेट करा and you will get the desired answer. मग आता ह्या कॅल्क्युलेट कसं करायचं? 36. मग आपण त्याला काय करूया? कॉमन काढूया. काय करूया? कॉमन काढूया. मग मी काय करतो? 36 इज कॉमन, आणि काय राहील मग इथं आता? 1/12 प्लस एक्स प्लस 1/12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. म्हणजे काय गेलं? 36 कॉमन काढला म्हणजे 36 गेले. 36 1 जा 36 1. 1/12 plus x, 1/12 minus x is equal to 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. कसलं मल्टिप्लिकेशन करा? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ओके, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल बरं? 36 इंटू ब्रॅकेट, सो 12 मायनस एक्स, हे याला मल्टिप्लाय केलं तेच आलं, एकला मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस यांनी याला मल्टिप्लाय करा म्हणजे 12 प्लस एक्स येईल, आणि खाली दोघांचा गुणाकार. आता इथं काय? 12 plus x and 12 minus x. Put them in bracket. So you will get 12 plus x in first bracket and 12 minus in second bracket. So big bracket is completed is equal to 8. Okay. वरती काय होईल बरं तुम्ही बघा? This plus x and minus x will get cancel, कारण प्लस मायनस गेले, वजाबाकी झाली, राहिलं काय? फक्त 12 and 12. Both of them are in प्लस साइन, सो ऍडिशन विल टेक्स प्लेस, बेरीज होईल दोघांची, म्हणून किती येईल उत्तर त्याचं? 24. किती उत्तर येईल? 24. आणि जर त्यांचं 24 उत्तर येत असेल तर ह्याची मांडणी कशी करता येईल आता बघा बरं? 36 इंटू ब्रॅकेट 24 अपॉन, यांचं काय होईल रे आता? ह्या दोघांचं काय होणार आहे? ह्या दोघांचं असं होणार आहे, a प्लस बी अँड a मायनस बी जर असेल तर फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर असा होतो, बरोबर. सो सेम पॅटर्न वी हॅव हिअर. 12 अधिक एक्स आणि 12 वजा एक्स, एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी आहे, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. ओके, मग इथं काय होईल? मला पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग किती भेटेल? 144. Okay, let it be right on the upper side because it is not visible to you. काय इकडं? इथे लिहितो मी ते 36 इंटू 24, आणि खाली या फॉर्म्युलेनुसार काय मिळणार आहे मला आता? 144. म्हणजे 12चा वर्ग 144 आणि एक्सचा वर्ग फक्त एक्स, फक्त मायनस मध्ये लिहिणार. एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 8. So now the next step will be shift this term on the right hand side and take this 8 to the left hand side. Okay, so what will be the next step?
36 into 24 is equal to 144 minus x square into 8. आता 8 चं इथं काय काम नाही, त्याला इकडे घेऊन या. ओके, therefore 36 into 24 divided by 8 and you will get 144 minus x square. Okay, now what will be the next step? पुढची स्टेप काय असणार आहे? इथं भाग जातोय का बघा बरं. भाग जातोय. काय जातोय? 8 1 जा 8, 8 3 जा 24, 8 3 24 and 36 into 3 म्हणजे किती येईल? 108 is equal to 144 minus x square. Okay, the next step will be, what will be the next step? इथंच लिहितो. आता हे काय करा, 108 पलीकडे टाका आणि जे x आहे ते इकडे आणा, कारण आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, शेवटी x चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बरोबर की नाही. मग काय करतो बघा आता मी, so shift this minus x, so minus x will be shifted on the left hand side and will get converted into plus x square. Okay, is equal to 144 minus 108. 108 पलीकडे गेले, 144 ला मायनस झाले. आता मात्र उत्तर काय येईल, x चा वर्ग बरोबर ह्याच्यातनं 108 गेले, राहिले 36. आणि बाय टेकिंग स्क्वेअर रूट, हे काय आपण इथे लिहित नाही, परंतु याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर तुम्हाला काय भेटेल, x is equal to plus or minus 6, plus or minus 6. आता प्लस और मायनस 6 आपल्या ह्याच्यामध्ये काय बरं, स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर, बट द स्पीड ऑफ द वॉटर करंट बी x किलोमीटर. आपण वॉटर करंट x किलोमीटर धरलेला आहे, तो आता 2 आलेत, म्हणजेच काय, x इज इक्वल टू प्लस 6 और x इज इक्वल टू मायनस 6, विच विल बी ऍक्सेप्टेबल. म्हणजे कुठल्याही पाण्याचा प्रवाह आपण निगेटिव्ह मध्ये मोजतो का. ओके, स्पीड ऑफ वॉटर करंट नेवर बी निगेटिव्ह. मग इथं वाक्य टाका तुम्ही, काय लिहा, स्पीड ऑफ वॉटर करंट नेवर बी निगेटिव्ह. ऋण नसतो कधीच, त्याच्यामुळं धिस इज नॉट ऍक्सेप्टेबल. बट x is equal to 6 is acceptable, and here is your final answer. What is your final answer now? तुमचं फायनल आन्सर असेल जे आपण अझ्युम केलं होतं की x किलोमीटर काय आहे, दॅट इज स्पीड ऑफ वॉटर करंट, म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा वेग काय असेल, is equal to 6 kilometer per hour. 6 kilometer per hour. So this is what the total explanation about the 7th example. Very easy. समजून घेतलं तर तुमचा सराव अतिशय छान पद्धतीनं होणार आहे. ओके.